नमस्कार अमरावती. मेळघाटातील दुर्गम भागात रानगव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आदिवासी रुग्णासाठी अमरावतीच्या इरविन रुग्णालयातील डॉक्टर अक्षरशः देवदूत ठरले आहेत. रानगव्याच्या हल्ल्यात पोटाला गंभीर दुखापत झाल्याने संजूलाल जामकर यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली होती. त्यांच्या पोटातील आतड्या बाहेर आल्या होत्या. 28 फेब्रुवारी रोजी रात्री त्यांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णाची नाजूक स्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांनी वेळ न दवडता तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. सर्जन डॉक्टर संतोष राऊत, मेडिकल कॉलेजचे डॉक्टर विजय कनाके आणि भूलतज्ञ डॉक्टर आशिष भुगे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 6 तास ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान आतड्यांची तब्बल 4 ठिकाणी जोडणी करण्यात आली, तर संसर्गाचा धोका टाळण्यासाठी रुग्णाची शौचवाट तात्पुरती पोटावरून करण्यात आली. यानंतर डॉक्टरांसमोर आणखी एक मोठं आव्हान होतं, ते म्हणजे कोलोस्टॉमी बंद करून रुग्णाची नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया पूर्ववत करणं. डॉक्टरांनी पुन्हा एकदा यशस्वी शस्त्रक्रिया करत संजूलाल जामकर यांची शौचवाट पूर्ववत केली. नर्सिंग स्टाफच्या अथक प्रयत्नांसह तब्बल 4 महिने उपचार घेतल्यानंतर संजूलाल जामकर पूर्णपणे बरी झाले आहेत. अखेर 13 जुलै रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मेळघाटातील आदिवासी रुग्णाचा जीव वाचविणाऱ्या इरविन रुग्णालयातील डॉक्टरांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. मेरा नाम है सज्जूलाल जामकर। भाई बिच्चू खड़ा का है। भाई गया था जंगल में मवा चूलने गया तो चूलते चूलते जंगल में इसने मार। फिर 1 घंटा वो वहाँ पड़ा। फिर मेरे घरवाले को भेजा घर को, जा गाँव के लोगों को बता दे। फिर गाँव के लोगों ने आया, फिर फ़ोन करा, एम्बुलेंस आया। फिर एम्बुलेंस से मेरे को चूरली दवाखाना में भेजा। चूरली दवाखाना वाला नहीं झेला मेरे को। फिर वहाँ से चूरली वाले ने अचलपुर भेजा मेरे को, तो अचलपुर वाले भी नहीं झेला। फिर अचलपुर वाले ही अमृति भेजा। तो फिर ये अमृति में मेरे को झेला और भर्ती था। मार्च 28 तारीख को, मार्च महीने का 28 तारीख को। आपसे राउत था और ये सर था, इसका नाम क्या है मेरे को नहीं मालूम। फिर ले झेला मेरे को, यहाँ पर अपेक्षा करा। फिर देखभाल अच्छा करने लगे वो। फिर दररोज देखना, ये तो करना, दवा गोली शुरू सब ये करना। राउत सर ने अपेक्षा करा, उनका टीम था वो टीम ने उनने अपेक्षा करा मेरे को, और बहुत अच्छा है करके, बहुत अच्छा इलाज करा, सफा अच्छा किया उन्होंने। डॉक्टर आशिष भोगे, मी भूलतज्ञ आहे, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती. दिवशी रात्री 9च्या दरम्यान आम्ही तो पेशंट ओटीमध्ये घेतला. त्यामुळे ओटीमध्ये घेतलेला पेशंट तेव्हा तो अति शॉकमध्ये होता. म्हणजे बेसिकली त्याचं सिस्टोलिक वरचं जे BP राहतं ते जवळपास 60 असं होतं. तर खूप फ्लुइड्स ब्लड्स देऊन त्याला मॅनेज केलं आणि त्याच्यानंतर बाकी ओटीमध्ये सगळ्यांनी हेल्प करून, आणि म्हणजे एक जसं सरांनी सांगितलं पूर्ण हे टीमवर्क होतं. एक आमच्या ॲनेस्थेसिया साईडनी पण पूर्ण जे काही आम्ही करू शकू, सेंट्रल लाईन झालं, आर्टेरियल लाईन झालं, पेशंट आम्ही जनरल ॲनेस्थेसियामध्ये केला, 6 तास सर्जरी चालली, त्याच्यानंतर सक्सेसफुल त्याला एक्स्ट्रुबेट केलं. हे पण एक टीमवर्कच आहे आमचं, पूर्ण ॲनेस्थेसिया टीमचं म्हणा आणि सर्जिकल टीमचं. आणि आज तो पेशंट चालत घरी जातो आहे, डिस्चार्ज होतो आहे, तर त्याचा खूप जास्त आनंद आहे. आणि जे आम्ही सर्जरी केली इतकी 6 तास 7 तास रात्री, त्याचा एक सक्सेसफुल आउटपुट चांगला भेटला असं समाधान वाटतं. हे सगळं डॉक्टर विजय भास्करराव कनाके, सहयोगी प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्त्र विभाग. मी त्या इरविनमध्ये एक सर्जरी डिपार्टमेंट सांभाळतो. 28 फेब्रुवारीला हा अतिशय दुर्गम भागातनं हा पेशंट आला. त्याला रानगव्याने मारलेलं होतं आणि त्याची बरीचशी आतडी जी आहे ती बाहेर निघालेली होती. तर तो एकदम अत्यवस्थ परिस्थितीमध्ये हा पेशंट इथे आपल्याकडे आलेला होता. तर आमच्या भूलतज्ञांनी आणि सहकारी डॉक्टरांनी सर्वांनी मिळून त्याचं एक 6 तास चालणारं मोठं ऑपरेशन केलं, ज्याच्यामध्ये आम्ही त्याच्या आतडीच्या 4 जोडणी केल्या आणि संडाची जागा ही ती पोटावरनं, तात्पुरत्या स्वरूपाची पोटावरनं काढायला लागली. त्यानंतर जवळपास 3 महिने हा पेशंट आमच्याकडे भरती होता, त्याचा इलाज चालू होता. आणि त्याच्यानंतर त्याची संडाची जागा पूर्ववत करणे हा सुद्धा एक मोठा टास्क आमच्यासाठी होता, आमच्या टीमसाठी होता. आणि तो टास्क देखील आम्ही सर्वांच्या मदतीने आणि सर्वांच्या सहकार्याने पूर्ण केला. आणि आज
त्या पेशंटची जी संडासची जागा जी आहे ती पोटाच्या ती व्यवस्थित रिपेअर करून नॉर्मल ठिकाणाहून तो त्याची संडास जी होत आहे आणि एक नॉर्मल व्यवस्थित जीवन तो जगत आहे, यासाठी आम्हाला भूलतज्ञ आणि माझे सहकारी डॉक्टर राऊत आणि सर्व OTची टीम यांचे खूप सहकार्य लाभले. खरं तर ॲक्च्युअली टीम एफर्ट्स आहे. आता DMER आणि DHS अशा 2 टीम टुगेदर सोबत काम करत आहे आणि आम्ही खांद्याला खांदा लावून काम करतो आहे आणि आमचा प्रयत्न राहील की दुर्गम भागातून येणाऱ्या लोकांना चांगल्यात चांगली सुविधा मिळावी आणि चांगले असे पेशंट वाचले पाहिजेत, यासाठी आमचा प्रयत्न चालू राहणार आहे. मी डॉक्टर संतोष राऊत, क्लास 1 सर्जन इरविन हॉस्पिटलला कार्यरत आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे तो पेशंट अतिदुर्गम भागातून रात्री 9 वाजता आमच्याकडे आला. आम्ही तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं आणि जवळपास 6 तास याचं ऑपरेशन चाललं आणि या ऑपरेशनमध्ये आपण लहान आतड्यामध्ये जी त्याला दुखापत झालेली होती त्याच्यामध्ये बराचसा भाग काढावा लागला. मोठे आतडे बरेच फाटलेले होते. अशा वेळेस आपल्याला संडासची जागा बाहेरून पोटावरून काढणे आवश्यक होते. तर याचे 2 स्टेजमध्ये ऑपरेशन झालं. जे पहिल्या वेळचं जे ऑपरेशन झालं त्यामध्ये आपण पेशंट क्रिटिकल असल्यामुळे ते आपल्याला आवश्यक होते करणं. दुसऱ्या स्टेजमध्ये आपण ती संडासची जागा क्लोज करून पूर्वत पेशंटला नॉर्मल स्थितीमध्ये आणलं आणि आता पेशंट आज डिस्चार्ज केलेला आहे. सगळं व्यवस्थित आहे. हो, याच्यामध्ये खरंच आम्हाला म्हणजे असं होतं की सरांचं म्हणजे मेडिकल कॉलेजचे असल्यामुळं बरंच हेल्प झाली. म्हणजे त्यांच्या मदतीशिवाय हे शक्यच नव्हतं आणि हे एक टीमवर्क होतं. याच्यामध्ये सगळ्यांनी खूप म्हणजे ब्लड बँकेमधून जिल्हा शल्यचिकित्सक यांचे मार्गदर्शन, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांचे मार्गदर्शन आणि आम्ही तात्काळ सगळं म्हणजे एकदम फास्टमध्ये. पेशंट तसा आला तो शॉकमध्येच होता. म्हणजे पूर्ण टेबलवर ॲनेस्थेशियावाल्यांनी पण खूप एफर्ट्स घेऊन तो पेशंट मॅनेज केला. तो म्हणजे सगळ्यांचं एफर्ट्स होतं याच्यामध्ये, लॅबपासून सगळं फिजिशियन, ICU सगळ्यांचं हे होतं. असं आहे की आता सगळं म्हणजे जसं की मेडिकल कॉलेज आहे, इरविनचे डॉक्टर्स आहे, तर बऱ्यापैकी आपल्याकडे सर्वच ऑपरेशन्स आपण करतो आहे. दुर्बीनद्वारे करतो आहे, लॅप्रोस्कोपी, एंडोस्कोपी सगळं आपल्याकडे चालू आहे. सर्वच गोष्टी आपल्याकडे होत आहे. तर त्याचा फायदा गरीब जनतेला आणि सर्वांना होत आहे. हे कसं असतं की याच्यामध्ये जॉईंट एफर्ट्स असतात सगळ्यांचे. म्हणजे टीमवर्क आहे. ह्याच्यामध्ये टीमशिवाय हे कोणतीही गोष्ट शक्य होत नाही. याच्यामध्ये वरच्याकडूनही सपोर्ट लागतो, आमचे सहकारी मित्र असतात त्यांच्याकडूनही सपोर्ट लागतात आणि सगळ्यांचं जॉईंट एफर्ट असतात.